गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणत असाल हाच टी शर्ट काय 2 दिवसापासून, पण रात्री झोपताना घातला होता. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, माझ्या टाउनशिपचं आहे, लखनौच्या टाउनशिपचं कम्युनिटी हॉल आहे. आता आम्ही थोड्याच वेळाचं निघतो आहे. आम्ही आज अयोध्या चाललो आहे. आमची गाडी आलेली आहे, कारण ट्रेनचे तिकीट होते, पण इथं लखनौमध्ये इतकं चालावं लागतं आहे की सगळे वैतागलेत. आणि ट्रेननी 2 ट्रेनच्या मध्ये जो वेळ मिळत होता आम्हाला अयोध्यासाठी, तो फक्त 3 तासाचा होता. त्यामुळे आम्ही त्या ट्रेन कॅन्सल करून आम्ही बाय कार चाललो आहे. भाड्याने एक गाडी घेतलेली आहे, म्हणजे जे थोडा वेळ जास्त मिळेल. समजा तिथं गेल्यावर निवांत फिरता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल. त्यामुळं गाडीत आलेली आहे. थोड्या वेळात आम्ही निघू आणि तुम्हाला अयोध्या दाखवू. तर मित्रांनो, आम्ही निघालो आता अयोध्यासाठी आणि तिघी पण मागे गाडीत बसलेले. आणि दुर्गेश भाई आहेत आपले आजचे आज सारथी. दुर्गेश भाई कुठे? हा, अरे अरे एक सेकंड मित्रांनो, आपल्या टाउनशिप बघा, म्हणजे ओझरचं पण टाउनशिप, नाशिकचं आणि लखनौचं पण. मोर बघा, एकदम रस्त्यावर आहे. तर काय होतंय? हा, तर मी मित्रांनो, यूपीचे रस्ते इतके काही जबरदस्त आहे, इतके सुंदर रस्ते. आणि इथं योगीजींनी डायरेक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरांना धमकीच देऊन टाकलेली, जर रस्त्यावर खड्डा दिसला तर तुम्ही डायरेक्ट जेलमध्ये जायचं आणि त्यांच्यावर पेनल्टी पण पडणार, जेलमध्ये पण जाणार. तर रस्ते इथले इतके काही जबरदस्त आहे. आता आम्ही लखनौ अयोध्या हायवेवर आहे आणि तुम्हाला सांगतो, एक खड्डा अजून लागलेला नाही आहे. ह्याचे तुम्हाला छोटे मोठे क्रॅक दिसत असेल ना, ते पण बुजवलेले आहे, पण अशी गाडी आदळणं बिदळणं अजिबात नाही बरं का. एकदम व्यवस्थित जबरदस्त रस्ते. तर खरंच महाराष्ट्र सरकारने ही गोष्ट यूपीवाल्यांकडनं शिकली पाहिजे की रस्ते कसे मेंटेन करतात. आणि रस्त्यांचं मोठं जाळ यांनी बनवून टाकलेलं आहे पूर्ण राज्यात. सगळे रस्ते सुपर, सगळे रस्ते सुपर. मित्रांनो, इथं आम्ही टोल नाका पास केला आणि आता इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. श्री श्याम जलपानगृह. आपले भाई जे आहे त्यांना सांगितलं होतं मी, मला ऑथेंटिक यूपीचं नाश्ता पाहिजे. तर बघूया आपल्याला इथं काय काय मिळतं ते. तर मित्रांनो, इथं गाजर का हलवा दिसतंय. ये काय? रसमलाई आहे आणि कचोरी दिसते, समोसे दिसत आहे, नंतर भजे दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आई शपथ, गुलाबजाम पाहिजे. चलो देखते. मित्रांनो, छोला समोसा आणि छोला कचोरी आम्ही आता खातोय. कसं आहे? ऑसम. ग्रेव्ही आहे, टेस्ट लाईक पावभाजी. अरे काय तुलना करते तूने. हा मित्रांनो, पनीर पकोडा आणि साधे भजे आपले, आणि चटणी असली ऑसम आहे. आणि पनीर पकोडे पण झकास, एक नंबर. मित्रांनो, आलू पराठा पण आलेला आहे, त्याच्यावर दही आहे, त्याच्यावर छोलेची भाजी आहे. फुल दाबायचा कार्यक्रम चालू आहे. तुमच्याला फ्रंट कॅमेराला पण टाइम लॅप्स आहे? टाइम लॅप्स नाही आहे, नॉर्मल व्हिडिओ चालू. मी एक चक्कर पराठा खाल्ला, आता तू आजी तू मी खावं. हे बघ मी घेतलाय एवढा, त्याच्यातून उरेल. लड्डू घ्या, मी खाल्ला थोडा पराठा. याच्यातून घे, सगळे मिळून खाऊ द्या. इथं पण कुल्लडवाली चहा आहे मित्रांनो. एवढा मक्यावर घेऊन आला आहे, फक्त त्याला देत आहे. तर मित्रांनो, नाश्त्याचं आम्ही म्हणजे मिठाई पण मागवली. हे काय आहे? रसमलाई.
पेढा पण आहे आणि गाजर का हलवा पण येतोय. गाजर का हलवा गरम गरम आहे मित्रांनो. आणि असं काही फ्लेवर म्हणजे इथं काय लक्षात आलं माहिती आहे का, की ह्या ज्या मिठाई आहे ना ह्या गरजेपेक्षा अजिबात गोड नाही जास्त. म्हणजे मेन कंटेंट त्यांचं त्या गोष्टी आहे. म्हणजे रसमलाईमध्ये तर असं फेटलेलं दूध आहे मस्त घट्ट घट्ट आणि गोड अजिबात नाही, एकदम प्रमाणात गोड. हां, तुम्हाला कंटाळा नाही येणार. मित्रांनो, कधी लखनौला आले आणि लखनौवरून जर तुम्ही अयोध्या जात असाल तर टोल नाक्यानंतर हे श्याम जींचं जे हे दुकान आहे इथं नक्की या. हायली रिकमेंडेड आहे. एकदम ऑथेंटिक मिठाई आणि ऑथेंटिक नाश्ता. श्याम जलपानगृह एकदमच जबरदस्त, एकदमच ऑथेंटिक. सरसो के खेत बघा बा मित्रांनो. सरसो सगळीकडे सरसो दिसतंय. सरसो लेट्स गो पीपल. मित्रांनो, जवळजवळ अयोध्येमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. अयोध्या शहर मागे राहिलं. अयोध्या शहरामध्ये च्या बाहेर अयोध्याचं रामाचं मंदिर आहे. तर आता थोड्याच वेळेस मंदिरापर्यंत पण पोहोचतो. 2-3 किलोमीटर राहिलेले आहे रस्त्याने. इथं सगळ्या पोलवर तुम्हाला दिसत असेल अयोध्याच्या रामाचा फोटो नाही आहे, पण अयोध्याच्या कमळांचा फोटो आहे. अयोध्येला आले, रामचंद्रांचं दर्शन घेतलं तुम्ही, रामचंद्रांना विसरले तर चालेल, पण कमळाला विसरू नका. फॅसिझम. कमळ बघा. अच्छा, इथे कमळ आहे का? ते काय नाही, कमळ नाही, घोडे ना. अहो ते बघा ना. हा. कमळामधून घोड्याचे गुलप. कमळाबाई. वाव, करा. तर ऑफिशियली मित्रांनो आम्ही अयोध्या मंदिराच्या म्हणजे एंट्री मध्ये आहोत आता. सुशोभीकरण एकदम जबरदस्त केलेलं आहे. धर्मपथ आहे हा, धर्मपथ. श्री रामनगरी धर्मपथ. जे वेगवेगळ्या ज्या कहाण्या आहेत त्या इथं लावलेल्या आहे. कोणता गेट आहे हा? राम 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 राम. आमच्या भगूरचा गरुड इथं आला. जटायू पक्षी जो होता तो आपल्या भगूरचा होता, आपल्या गावाला होता. त्याचं पेंटिंग इथं आहे. बाकी हे तपोवन आहे बघा, हे माझ्या ह्याच तपोवनातले झाडं आहे बघा, ह्याच तपोवनातले झाडे. तो नवीन शूर्पणखा जी आहे म्हणजे काय नाव आहे त्यांचं, महाजन, ते कापायचा प्रयत्न करत आहे. अरे काय विनय. अच्छा, ही लता मंगेशकर चौक आहे बरं का बाळा. हा जो आहे समोरचा आहे ना, लता दीदी जेव्हा वारल्या त्याच्यानंतर या चौकाला नाव लता मंगेशकर चौक. हो. तर मित्रांनो, अभिमान वाटावी अशी गोष्ट, आपल्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर दीदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा चौक बांधण्यात आलेला आहे अयोध्यामध्ये. आणि हा आहे लता मंगेशकर चौक. तर मित्रांनो, असं आहे की ह्या लता मंगेशकर चौकाच्या इथं तुम्ही ज्या पण वाहनात याल त्या गाड्या इथं पार्किंग कराव्या लागतात. आणि इथेच समोर ह्या ज्या बस दिसत आहे तुम्हाला, ह्याच बसमध्ये बसायचं असतं. ते तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातील. तर आता आम्ही पहिले मंदिरात निघालो आहे
हम दर्शन करायचं दादा ये. काय अजय देवगण तुला पटतं काय? मित्रांनो इथलं जे स्थानिक प्रशासन आहे त्याच्या इथं बसेस लागलेल्या असतात. इथं जे रिक्षावाले किंवा जे पण लोकल हे आहे त्यांच्या मागे लागण्याची काही गरज नसते. तर इथं यायचंय बसायचंय. मला वाटतं याचं 5 रुपये का 10 रुपये तिकीट घेतात आणि ते थेट तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतात. सरकारी बस AC. हाँ 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 हाँ. अच्छा ठीक है, देख लेंगे मैम. ठीक है. 24 में गया है 5000 तो. अच्छा. तर मित्रांनो इथं आम्हाला बसने उतरून दिलेलं आहे आणि इथं डाव्या बाजूला समोर राम मंदिर आहे. तर आता मला माहीत नाही शूटिंग कुठंपर्यंत करता येणार आहे. हे समोर राम मंदिर आहे. तर आता आपण हळूच क्यूमध्ये लागणार आहे. आणि इथं भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की जी सरकारी बस असते जी आपल्याकडनं 10 रुपये घेते ते लोक तिकीटच देत नाही तुम्हाला. आणि तिकीट नाही दिलं की ते पैसे त्यांच्या खिशात. लक्षात घ्या. तर रामाच्या भूमीमध्ये राहून तुम्हाला चरितार्थ नाही आला मग काय फायदा. लाईनची सुरुवात झालेली मित्रांनो आणि आम्ही चौघं एका लाईनीत आहोत. अरे बापरे ते तिकडं लांब आहे. बापरे हे पहिलं दर्शन झालं देवा मित्रांनो रामाचं. अरे मराठी माणूस आहे. ये मराठी माणूस आहे म्हटलं मी. क्या बात आहे. कुठले तुम्ही? मी नाशिकचा आहे. बुलढाणा. बुलढाणा. हा ते तुमचे आमदार ते कॅन्टीन मध्ये मारा करत होते बन्यांवरचे. तेच ना बन्यांवरचे मारामारीवाले. आजूबाजूला लोकांचे घरं पण आहे. म्हणजे या भिंतीच्या पलीकडे लोकांचे घर आहे जे पहिल्यापासून इथं राहत असते. आणि समोर राम मंदिर. कोण कुठून कसं येतंय काही कळत नाही आहे. पण सगळीकडं गर्दी. समोर राम मंदिर दिसते. मला वाटतं तेच आहे. सगळे इतर मंदिर आहे. मजा आहे मित्रांनो. आज शुक्रवार आहे तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक येते. बघ केवढी पब्लिक आहे बघा. आणि उद्या तर शनिवार रविवार आहे. हेच आहे का मंदिर? हे नाही मंदिर. ध्वजा कुठे गेली काय माहिती. बघू. तर मित्रांनो हे शेवटचं स्थान आहे जिथून मोबाईल अलाउड आहे. आणि मंदिर ह्या झाडाच्या मागे आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. आता मोबाईल इथून पुढं लॉकरमध्ये जाईल. हां ते जे कळस दिसतं आहे तुम्हाला तेच मंदिर आहे. ठीक आहे. मला ते इथून मोबाईल लॉकमध्ये जाईल. हो सगळं ठेवावं लागणार. आता इथे येऊन सगळं लॉक. तर मित्रांनो हे शेवटचं स्थान आहे. इथून पुढं मोबाईल अलाउड नाही आहे खरं तर. इथं सगळ्या चप्पल मोबाईल सगळं लॉकरमध्ये ठेवायचं आहे. तर त्यामुळे शेवटचं राम मंदिर इथूनच बघून घ्या. तुलसीदासजींचं इथं मंदिर आहे मित्रांनो. आणि याच्याच बाहेर लॉकर्स आहे सगळे. मित्रांनो राम मंदिरात जाऊन आलो आहे. दर्शन झालेलं आहे. मोबाईल नेणं अलाउड नव्हतं. 3 मजली मंदिर आहे. 3 मजली. खालच्या मजल्यावर ती जी बाल स्वरूपात काळ्या रंगाची आपण मूर्ती पाहिली होती ती आहे. दुसऱ्या लेवलला म्हणजे वरच्या मजल्यावर जी आपण बघत आलेलो आहे ते राम सीता लक्ष्मण आणि बजरंगबली आहे ती मूर्ती आहे.
परंतु तिथं जाण्यासाठी तुम्हाला पास काढावा लागतो. फक्त तुम्ही नॉर्मल दर्शनाला गेलं तर तुम्हाला वरती जाऊ देत नाही. तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला पास काढावा लागतो. तर तिथं आम्हाला जाता आलेलं नाही. आणि बाकी स्कल्पचर जबरदस्त, ज्या पद्धतीने मंदिर बांधलं आहे जबरदस्त. पण अजूनही मंदिर पूर्ण झालेलं नाही आहे माझ्या मते. अजून म्हणजे परिसरात अजून बरेच मंदिरं बांधायचं काम चालू आहे. आणि माझ्या मते अजून 2-3 वर्ष तरी लागणार आहेत. म्हणजे पुढच्या लोकसभा इलेक्शनच्या आधी मोदीजी पुन्हा एकदा उद्घाटन करतील किंवा आता सगळं ते कॉरिडॉर रेडी झाले म्हणून. तर मित्रांनो आमचं दर्शन झालं. अगे इथे ना 1 मिनटं. तर या इथून आपण दर्शनासाठी आतमध्ये गेलो होतो. इथंच चप्पल स्टँड, मोबाईल स्टँड आहे. इथून आत गेलो होतो आणि इथून आता ही सगळी पब्लिक दर्शन घेऊन बाहेर आलेली. आणि इथं छोटासा सेन्सर चमकर मागे चिवे मामा आहे. मम्मी बरोबर ना. खोया पाया केंद्र, जो खोएगा जो पाएगा वो इधर जाएगा. तर मित्रांनो आपण आता राम मंदिराचा परिसर आता सोडून निघालो आहोत. इथं सीता रसोई भंडारा आहे. तर आता इथं खिचडी वाटप चालू आहे, म्हणजे आपल्या भाताची खिचडी. तर ती घेत आहे. कृपया पॉलीथीन का उपयोग ना करें और यूपी में धड़ल्ले से पॉलीथीन बेचा जाता है. मित्रांनो हे याच्या मागे राम मंदिर आहे. तर आता आम्ही ह्या गोल्फ कारमध्ये बसलेलो आहे. तर 20 रुपये तिकीट, म्हणजे खरं तर अर्धाच किलोमीटर आहे. पण कालपासून सतत चालतोय त्यामुळे थकलो आहे. बघा या अशा गाडीत बसलेलो आहे आम्ही. या अशा गाडीत गुस्सा तो नहीं करेंगे ना हनुमान जी, हम पे गुस्सा तो नहीं करेंगे ना. तर मित्रांनो हे मंदिर आत्ता आपण पाहून आलोय. अरे अरे बच्चे बच्चे बच्चे. आणि प्रचंड गर्दी. कल परसों तो बहुत भीड़ हो जाएगी इधर यार. वनक्कम काशी है. वनक्कम यानी तो साउथ इंडिया में होता है वनक्कम. काशी तमिल संगमन. मोदी काय येड्यात काढेल त्याचा काही भरोसा नाही. ही पिवळ्या रंगाचं नाही घेऊ आपण बरं का, कॉटनवालं. मित्रांनो तर आता आम्ही हनुमानगडीच्या मंदिरात चाललोय. म्हणजे हनुमानगडी म्हणजे थोडक्यात हनुमानजीचं मंदिर आहे. तिथं आम्ही चाललोय. फोटो पडेगा, क्यों नहीं बनेगा भाई, क्यों नहीं बनेगा. मित्रांनो हे हनुमानगडी मंदिर आहे. आता आपण तिथं निघालेलो आहे, तिथं चाललोय. ओहो फोटोस बघू आता इथं आतमध्ये शूट करू देतात की नाही. थोडी टेकडीवर आहे. थोडं उंचीवर आहे हे मंदिर हनुमानाचं. 50 पायऱ्या असतील. मित्रांनो वरती ते मासे दिसतात का, मासे. तर माशांचं बडा इमामवाडामध्ये आपण काल बघितलं होतं महत्त्व काय. तेच महत्त्व इथं आपल्या बजरंगबलीच्या मंदिरात पण दिसतंय. तर अच्छी बात है भाई. मच्छी ने क्या किया, मच्छी थोड़ी ना दूसरे
धर्म धर्म मानती है, मच्छी तो मच्छी है. मित्रांनो, हेच आहे मुख्य हनुमानगडी मंदिर. आपण बघू शकता त्या तिथे आहे. आपटून आवाज होते. मला वाटतं लहान आपटून नारळ होतं पाहिजे. सुंदर आहे नक्षीकाम सगळं, अतिशय सुंदर आहे. अरे देवा, मंदिर डाव्या बाजूला. हो, हे जे पोरं आहे ना, हे डाव्या बाजूला मंदिर म्हणजे हनुमानजी मंदिर. तर हेच आहे, हनुमानजी तिथे आहे. या दोघांमुळं बजरंगबली दिसतच नाही. बापरे. तर मित्रांनो, हे आहे मित्रांनो, वेगळं सगळीकडे वानर आहेत. चला कसे खुन्नस देत होता. आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे. हिला हा हार घालायचा होता. हार घातला आणि आता आम्ही बाहेर पडतोय. पाहिलं काही कसलं एक्सपर्ट आहे तेव्हा. अयोध्याला हजारो कोटी खर्च केले गेले, परंतु हे जे दुर्लक्षित आहे हा, त्यांच्यासाठी का बरं काही झालं नाही. त्यांना का रस्त्यावर बसून आज पण भीक मागावं लागते, ते पण देवाच्या नावाने. वाईट आहे. हे मंदिर बघा, हे एकदम जबरदस्त, ऑथेंटिक, जबरदस्त, भारी मंदिर आहे चकली. मित्रांनो, आमचं दर्शन झालं आणि आम्हाला नाशिकच्या या सगळ्या महिला मंडळी दिसल्या आणि नेमकं त्यांच्याबरोबर एक असलेले जे पुरुष होते, रमेश हेकंडे सर, ते हरवले, सापडून जातील. UP पोलीस बरीचशी मदत करते, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. तुम्ही पहिले जैसे मोदी जी हर किसी के स्कूल में होते हैं, वैसे ये मेरे स्कूल में थे, इसलिए हमने उनको बिना पूछे इनका एक शिंगाडा चुरा लिया. मित्रांनो, हे शिंगाड आहे, शिंगाड्याचं पीठ म्हणतो ना आपण. हे इथं उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकलं जातं. मस्त आयटम. आणि ह्या इलेक्ट्रिक गाड्या इथं मोठ्या प्रमाणात आहे. भैया वो शरयू. इथं ऋषी मुनियांचं पण मंदिर आहे. ते मागे कोणते तरी ऋषी होते आणि अशा इलेक्ट्रिक गाड्या इथं मोठ्या प्रमाणात चालतात. चांगलं आहे, म्हणजे प्रदूषण फार कमी करताय इथले लोक. व्हेरी गुड. आणि इथल्या लोकांना खूप रोजगार मिळाला राम मंदिर झाल्यापासून. आधी राम मंदिर नव्हतं तर सगळं रिकामं असणार. तर आता राम मंदिरामुळं भरपूर लोक येतात, टुरिस्ट येतात, त्याच्यामुळे सगळ्या इथल्या लोकांना रोजगार मिळाला. ती याच्यातली चांगली आणि जमेची बाजू आहे. तर मित्रांनो, बेसिकली हे जे विना म्हणजे लता मंगेशकर चौक आहे ना, हा इथला असा चौक आहे जिथून तुम्हाला तुमच्या गाड्या, ज्या पण गाड्यात तुम्ही आल्या असाल त्या गाड्या इथं लावाव्या लागतात. आणि तिथून ह्या ज्या सरकारी बस किंवा ह्या ज्या अशा रिक्षा असतात किंवा इलेक्ट्रिक गाड्या आहे, यांच्यातून तुम्हाला राम मंदिरापर्यंत जावं लागतं. खालून रेल्वे चालली वाटतं. हो. तर हे आहे, कुठे गेलं. हा आहे लता मंगेशकर चौक. आता आम्ही चाललो आहे शरयू नदीच्या किनारी. मित्रांनो, ही जी डाव्या बाजूला ही जी नदी दिसते ना, हिला म्हणतात राम की पहडी.
तर ही जाऊन पुढं शरयू नदीला मिळते आणि शरयू नदी तीच जिथे तो नावाड्या जो असतो तो रामांना म्हणतो की काय द्या रामाचे काय सिंहासन काय चपला घेतो ना तो असं काहीतरी ना काय चपला कोण घेतो? भरत घेतो. हा भरत रामाची चपला नावाने घेतो म्हणतो, हा माझ्या नावेत बसा पहिले घरी चला पाय धुवा हा माझ्या घरात. हा तिथं घरी जाऊन तो पाय धुतो आणि मग नावेत बसवतो. मित्रांनो हा शरयू नदीचा घाट आहे आणि तुम्ही बघा किती मोठी शरयू नदी आहे खूपच मोठी आहे म्हणजे माझी नाशिकची गोदावरीच्या समोर 10% पण नाही 5% पण नाही एवढी मोठी आहे खूपच मोठी नदी त्यांनी बांधून बांधून तेवढी करून ठेवली. नाही तर आपली नाशिकची गंगा पण खूप आणि त्या मानाने भरपूर स्वच्छ पण दिसते है ना स्वच्छता चांगली दिसते भरपूर आपल्या इथे कपडे धुते. हनुमानचं नाव घेतलं तर पुढे येतं. आणि ह्या जो एक चॅनल इथं निघतो शरयू नदीचा त्याला ते मी मागे सांगितलं ना तुम्हाला राम की कुछ तरी म्हणता याला तर इथं मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे सिमेंटायझेशन सुरू आहे इथं वेगवेगळे प्रोग्राम व्हावे याच्यासाठी मात्र समोरचा जो घाट आहे ना तो लय भारी बरं का समोर सगळे मंदिरं सफेद कलरमध्ये दिसत आहे भारी दिसतंय सगळं आता ह्या चालल्या आहे बोटिंग करायला साफसफाई करता येतं महिला लोक पण ही सिस्टीम चांगली बरं का ज्यांना पाण्यात काही टाकायचं असेल ना इथल्या इथं टाकायचं म्हणजे ते तिथल्या तिथंच साफ होऊन जातं म्हणजे हे जे आहे ना हा हे इथल्या अरे या आपल्या नाशिकवाल्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जागा आता समजा तो दिवा सोडलाय बघा खूप मोठी आणि विस्तीर्ण अशी शरयू नदी आहे मित्रांनो आणि इथं फोटो सेशनचा कार्यक्रम चालूच असतो आपला नेहमी आपल्याला काय हे बोटीत बिटीत जायला आवडत नाही म्हटल्यापेक्षा आपली फाटती तर या तिघी गेल्या आता बोटीत चक्कर मारायला या बोटीत चालल्यावर काय का बाबा लय फास्ट आहे पाण्याची भीती वाटत असल्या कारणाने ते बोटिंगला आले नाही बट आम्ही सगळे बोटिंगला आलो आहे इन द शरयू रिव्हर मागे सनसेट होतोय आप सामने कर आप पीछे हो जाइए मागे इथं सनसेट होतोय आणि इट इज लुकिंग चालू झाली आहे मागे सनसेट होतोय तिथे डड्डूजीत बसले कुठेतरी तर व्ह्यू बघा ओ माय गॉड व्ह्यू बघा हेलो जेन्युइनली किती मोठी नदी आहे जेन्युइनली किती मोठी नदी आहे इथे ओ माय गॉड कायच एक्सप्लेन करू मी इट इज जस्ट सो प्रिटी हा व्ह्यू आहे अयोध्याचा फ्रॉम शरयू इट जस्ट लुक सो ड्रीमी खूप जास्त ड्रीमी दिसतंय मागे sunset. लाईक आम्ही त्या साईड ब्रिजच्या त्या साईडने स्टार्ट केलं होतं त्यांनी पूर्ण असा राऊंड फिरवून आता
ह्या साईडला आणलं आहे. प्रॉब्ली ते इथून टर्न घेऊन या एक्झॅक्टली इथून टर्न घेतला आहे त्यांनी आणि आम्ही परत त्या स्टार्टिंग पॉईंटला जाणार आहे. बट ऑल ओव्हर एक राऊंड हा खूप मोठा होता आणि ह्या एका राऊंडसाठी आम्ही 100 रुपीज पे केलं होतं पर पर्सन. सो आय थिंक इट इज डेफिनेटली वर्थ इट, कारण हा जो व्ह्यू भेटतो, हा जो नदीसोबतचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला बोटिंगसोबतच बेस्ट कळेल. आय वुड से इट इज जस्ट सो प्रिटी. दॅट्स इट. इथे थांबली इथे डड्डूजी बसले कुठेतरी. हां ते तिथे डड्डूजी बसले आणि ही बोट राईड संपली आहे. इट वॉज सच अ गुड एक्सपिरियन्स. इथं तरी ही शरयू नदी एवढी मोठी आहे, पण तिकडं बघा तुम्ही, तो जो कोपरा दिसतो तिथं तर डायरेक्ट समुद्रासारखीच दिसते. ती एवढी विस्तीर्ण आहे, एवढी जबरदस्त, एवढी मोठी. कमाल आहे ना. या आल्या बरं का, या बोटिंग करून आल्या. आणि इथं त्यांची बोट आता पार्क होणार आहे. अबे ठोकेल ठोकेल. अरे ऐश, ऐश. अरे उंगलिया संभाल ना भाई. अटकली. ही एक मोठी बोट आहे मित्रांनो. काय माहिती इलेक्ट्रिक पॉवर असं लिहिलेलं आहे त्याच्यात पण काही गेस्ट आहेत का काही दुसऱ्या कामासाठी इथं आहे ही, हे नाही माहिती आपल्याला. म्हणजे काही साफसफाईला आहे का टुरिस्टसाठीच आहे ते नाही माहिती. आणि ह्या इथून उतरताय आता. छकुलीला ते हार घालायचं लय कौतुक. शरयू नदी अतिशय सुंदर आहे. खूप मोठं विस्तीर्ण असं त्याचं. हे पण मराठी लोक दिसत आहे. तर मित्रांनो इथं आम्ही खातोय सनातनी पापडी. पापडी में भी धर्म आ गया है. हा ना. अरे खाय किती आलोशील. मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणात छोला भटोरा, लिट्टी चोखा असं स्ट्रीट फूड अवेलेबल आहे. अतिशय उत्तम आहे. अजून पण आम्ही सकाळी एवढा जोरदार नाश्ता केला होता त्यामुळे आम्हाला भूक नाही आहे. पण जे स्ट्रीट फूड म्हणतो आपण ते एकदम अवेलेबल आहे, भारी आहे. मित्रांनो तर अयोध्या आम्ही आता सोडतोय आणि पुन्हा लखनौच्या दिशेने निघालोय. महाराष्ट्रात जे तीर्थक्षेत्र आहे म्हणजे शिर्डी असेल, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, तिथं ज्या प्रकारे
भाविकांना किंवा टुरिस्ट लोकांना वेड्यात काढलं जातं. मी खरं सांगतो, इथं तसा प्रकार कुठेही आम्हाला दिसला नाही, कुठेही कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही. तर अयोध्यामध्ये तरी लुटालूट खरोखर नाही आहे, हे मानलं पाहिजे. आणि अयोध्या शहर त्या मानाने एवढी पब्लिक येते, त्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. आता इथल्या लोकांना ते गुटखा खाऊन थुकायची सवय आहे, ती एक गोष्ट सोडली तर बाकी ठीक आहे. पण ते थुकताना पण तर जरा विचार करूनच थुकताय, नाही असं नाही कुठे नाही थुकत जसं आपल्याकडे होतं. आणि दुसरं शरयू नदी पण अतिशय स्वच्छ होती. लोक तिथं टाकत होते कचरा वगैरे, पण त्यांनी अशी सिस्टीम केली होती जेणेकरून ज्यांना आंघोळी करायच्या आहे किंवा काय दिवे व्हायचे किंवा काय साड्या बिड्या टाकायच्या, ते एका विशिष्ट भागातच जाईल. मेन नदी पात्रात ते हा मानवनिर्मित कचरा जाणारच नाही. तर ती एक सोय नाशिक महानगरपालिकेवाल्यांनी ते बघायला पाहिजे आणि ती सिस्टीम आपल्याकडे केली पाहिजे. चलो, वंदे मातरम. मित्रांनो, कोणतं तर काम चालू आहे, मोबाईलमध्ये दिसत नाही, पण इतकं काही पोल्युशन आहे ना इथे, मोबाईलमध्ये नाही दिसत बरं का, काहीच लक्षात नाही. पण जेवढं दिसतंय त्याच्यात 100 पट जास्त पॉल्युशन येतं. शिंगाडा याच्यात बरं का. अरे गाडी का मजा के एवढा काळा धूर सोडते ही बघा, जणू काही ती पेटली मागून. आणि नंबर पहा फक्त UP बेच आहे पूर्ण नंबर, UP 42. क्या नाम है इस हॉटेल का? यादव जी का ढाबा. अच्छा, तर मित्रांनो, आम्ही लखनौ अयोध्या रस्त्यावर आहोत आणि यादवजी का हा ढाबा आहे. आणि यात भरपूर फेमस दिसतो इथं समोसे वगैरे. हाँ, अच्छा, नया ब्रांच सामने है. आओ नहीं तो जाओ, हमारे इधर खाके आओ. हाँ. तर मित्रांनो, इथं समोसे आणि रबडी आम्ही घेतलेली आहे आणि त्याची चव पण सांगू तुम्हाला. घे ना, खाय ना, आता चव तर घे. टेल मी द चव. सगळे लोक आपले वाट बघताय. हा मित्रांनो, सुंदर समोसा आहे, सुंदर रबडी आहे आणि कौतुक याला काय म्हणतात, कुल्हडचं. या कुल्हडनी चहा प्यायला मजा तर येतेच, परंतु याच्यामुळं पर्यावरणाला काहीही दुष्परिणाम नाही. म्हणजे प्लॅस्टिकचे कप आपण वापरतो चहा प्यायला, इतका कचरा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे, तर तो कचरा होत नाही या कुल्हडमुळे. हे रियूज होतं आहे, मातीत मिसळून जातं.